जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो. स्वागत आहे आपला माझ्या चॅनल सोशल फौजी मराठीवर. मित्रांनो, भारतात पूर्वीच्या काळी एक परंपरा होती, ती म्हणजे गुरुकुल परंपरा. गुरुकुलमध्ये विद्यार्थी हे शिक्षण घेण्याकरिता जातात आणि गुरुकुलमध्ये जे शिक्षक होते ते आपल्या विद्यार्थ्यांना शिक्षण देत जात. पण काळ बदलत गेले. गुरुकुलाचे रूपांतर शाळेमध्ये झाले. विद्यालय, महाविद्यालय, कॉलेज, युनिव्हर्सिटीत झाले. या कालचक्रात सर्व काही बदलले. बदलला नाही तो फक्त शिक्षक. आजही त्याच कुशलतेने शिक्षक विद्यार्थ्यांना शिक्षण देतात, त्यांचं जीवन घडवितात. त्यांचं जीवन घडवून त्यांना एक समाजात चालण्याची वाट दाखवतात. मित्रांनो, आज जे विद्यार्थी आहे ते आपल्या भारताला विश्वगुरू निर्माण करण्याची इच्छा ठेवतात. ह्या विद्यार्थ्यांना घडवणारा तो म्हणजे शिक्षक. मित्रांनो, एक म्हण आहे, शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि वाघिणीचं दूध ज्या हातानं पितो तो पाजणारा हात म्हणजे शिक्षक. पण मित्रांनो, जो शिक्षक आज विद्यार्थ्यांना शिक्षणाची ज्योत दाखवून त्यांचा जीवन प्रकाशमय करतो, त्यांना समाजात चालण्याची एक नवी दिशा देतो, तो शिक्षक आज एक अंधारमय जीवन जगतो. तो शिक्षक आज जीवन जगण्याकरिता एक संघर्ष करीत आहे. शिक्षक समन्वय संघाचा, शिक्षक समन्वय संघाचा, शिक्षक एक जुटीचा, शिक्षक एक जुटीचा. हा समाज घडविण्याकरिता शिक्षकाचा फार मोठा हात आहे. मित्रांनो, मुंबई येथे आझाद मैदानावर सतत 50 दिवसापासून एक आंदोलन चालू आहे. तो म्हणजे शिक्षकांचं आंदोलन. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून तिथं शिक्षक येत आहेत. तेथे शिक्षक जमून साखळी पद्धतीने एक आंदोलन करत आहे. मधल्या आझाद मैदानात शिक्षकांचं आंदोलन. तर मित्र, आज आपण जाणून घेऊ या व्हिडिओ माध्यमातून त्या शिक्षकांचा संघर्ष. शिक्षक हा संयमी स्वभावाचा असतो. शिक्षकाची एक ओळख असते. ह्या समाजात आपण शिक्षकाला एक संयमी व्यक्ती म्हणून ओळखलं. शिक्षक आपल्या संयमी स्वभावाने ओळखला जातात. आपल्या संयमी स्वभावामुळे ते ह्या समाजाला घडवतात. आज मुंबईमध्ये आझाद मैदानावर जो शिक्षकांचा आंदोलन चालू आहे तो त्याच संयमी स्वभावासारखाच आहे. ना कोणता चक्काजाम, ना शाळा बंद. पण मित्रांनो, सतत 2 महिन्यापासून जो आंदोलन चालू आहे त्यांच्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर त्याचा काही दुष्परिणाम झालेला नाही आहे किंवा त्यांच्या अभ्यासक्रमावर असा कोणताही दुष्परिणाम झाला नाही आहे. कारण जो आंदोलन आहे तो साखळी पद्धतीनं आहे. या आंदोलनामध्ये जो जाणारे शिक्षक आहे तो प्रत्येकी शाळेमधून 1 किंवा 2 जातात. म्हणून त्यांचा जो राहिलेला अभ्यासक्रम आहे तो तेच शाळेतले दुसरे शिक्षक ते पूर्ण करतात. आता येतो मुख्य मुद्दा, तो म्हणजे आपल्या महाराष्ट्रातील शिक्षक कशाकरिता आंदोलन करत आहे, तर ते म्हणजे वेतन वाढीसाठी. मित्रांनो, आपल्या महाराष्ट्रातील 65 ते 70 हजार शिक्षक हे वाढीव टप्प्यासाठी आतुरतेने वाट बघत आहे. वेतन वाढीव टप्पा म्हणजे काय? जे शिक्षक शिक्षण संस्थेमध्ये आपली शिक्षकाची कामगिरी बजावत आहेत त्याच शिक्षकांना 1 जानेवारी 2024 पासून शासन निर्णय, 15 नोव्हेंबर 2011 आणि शासन निर्णय 4 जून 2014 नुसार
प्रतिवर्ष विना अट वेतन वाढीव टप्पा देण्यात यावे आणि चुकीचे शासन निर्णय 2012, 2015 आणि 2024 दर्शी 30 दिवसाच्या आत शासन स्तर वर त्रुटी पूर्ण केलेली प्राथमिक व माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा समान टप्पा देण्यात यावी. महाराष्ट्र राज्यातील पूर्ण स्तरावर मांग घोषित शाळा अनुदान पात्र करून वेतन अनुदान मंजूर करणे. मित्रांनो, तुम्हाला एक प्रश्न निर्माण झाला असेल का वेतनवाढ टप्पा म्हणजे काय? मित्रांनो, जो शिक्षक शिक्षण संस्थेवर लागतो तिथं 2 प्रकारचे जागा असतात. पहिला म्हणजे 100% अनुदानित शाळा. 100% वर जो शिक्षक रिटायरमेंट होतो त्याची जागा म्हणजे 100% हे खाली असते. तो शिक्षक 100% वेतन घेतो. दुसरा म्हणजे जो शिक्षक शिक्षण संस्थेवर लागतो ते तर शासन निर्णयाप्रमाणे 20%, 40%, 80% आणि तुम्ही 100% सांगितलेच आहे. म्हणजे शासन निर्णय 2011, 2014 नुसार प्रत्येकी 20%नी त्या शिक्षकाचा प्रत्येकी 20% नुसार प्रत्येक वर्ष त्याचा वाढणार. मित्रांनो, तो शिक्षक कितीही समस्यामध्ये अडकला असेल तरीही तो जेव्हा शाळेच्या गेटवर येतो तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर एक स्मित हास्य असते. त्याच्या चेहऱ्यावर एक आनंद असतो. तो शिक्षक अंदरून कितीही खचलेला असला तरी तो विद्यार्थ्यांसाठी हमेशा उभा असतो. दररोज विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून त्यांच्या समस्याचे निवारण करतो. तो म्हणजे शिक्षक. मित्रांनो, आपण आपल्या जीवनाबद्दलच एक उदाहरण घेऊ. तो म्हणजे तुमच्या शेतीमध्ये, तुमच्या घरकामामध्ये किंवा तुमच्या बिझनेसमध्ये जो व्यक्ती किंवा कोणताही मुलगा तुम्ही कामावर ठेवता तर तुम्ही त्याला हे म्हणत नाही की मी तुझा पेमेंट, तुझा पगार, तुझी मजदुरी टप्प्यामध्ये देईन. कदाचित तुम्ही कधी हा संभाषण त्याच्यासोबत केला तर तो तुम्हाला एकच गोष्ट म्हणणार की उद्यापासून मी तुमच्या कामाला येणार नाही. पण मित्रांनो, हा शिक्षक आहे जो आपले दुःख साठवून दुसऱ्यांना शिक्षण देतो. तो आपल्या विद्यार्थ्याला कधीही निराश करत नाही. मित्रांनो, माझ्यासोबत घडलेली एक घटना मी तुम्हाला सांगतो. माझा एक मित्र आहे शिक्षक. आम्ही दोघे बाहेर कुठे कामानिमित्त गेलो होतो. आम्ही एका ठिकाणी थांबलो आणि आम्ही एक हॉटेलवर गेलो. तेव्हा त्याचा एक मित्र दिसला. तोही त्याच्यासोबत त्याच संस्थेवर शिक्षक होता. माझ्या मित्राला तो त्याचा मित्र भेटला आणि माझ्या मित्रांना त्याला शुभेच्छा दिल्या. मी सहज माझ्या मित्रासोबत विचारणा केली की तू ह्या शुभेच्छा कशाबद्दल देतो या सरांना. तर मित्रांनो, माझ्या मित्राजवळून त्या शिक्षकाची जीवन गाथा मी ऐकली. तो माझ्या काळजामध्ये खंजीर गेली. मित्रांनो, त्या शिक्षकाने आपल्या संपूर्ण जीवनात फक्त विद्यार्थ्यांना शिकवले. मित्रांनो, जेव्हा माझ्या मित्रांनी सांगितले की हे सर 5-6 महिन्यात रिटायर होणार आहे आणि त्यांचा पेमेंट म्हणजे पहिला पेमेंट ह्याच महिन्यात आला. मित्रांनो, तुम्ही विचार करा, ज्या माणसाने पूर्ण जीवन फक्त मुलांना शिकवण्यासाठी समर्पण केलं आणि त्याला आज म्हणजे ह्याच महिन्यात त्याला जीवनातला पहिला पेमेंट भेटणार आहे आणि त्याला फक्त 5-6 महिने होते रिटायर व्हायला. विचार करा मित्रांनो, की त्या शिक्षकाच्या मनावर काय बितली असेल ती गोष्ट. मित्रांनो, विचार करा, त्या शिक्षकाने आपला जीवन किती संघर्ष केला असेल
आपल्या पगारासाठी, आणि आता त्याचं पुढचं जीवन हा बिनपगारी जाणार आहे, कारण त्याला पेन्शन नाही भेटणार. मित्रांनो, पेन्शन म्हणजे दुसरा मुलगा असते. जेव्हा त्याचा वय संपतो तेव्हा हाच पैसा त्याच्या कामी येतो. याच पैशावर तो पुढचा जीवन व्यतीत करतो. मित्रांनो, आपल्या महाराष्ट्रामध्ये असे किती शिक्षक आहेत ज्यांनी आपलं जीवन फक्त संघर्षामध्येच गमावलं. आताही मुंबईमध्ये आझाद मैदानावर हा संघर्ष चालू आहे. कित्येक शिक्षक आहे जे फक्त 20% काम करतात. 20% म्हणजे 10 ते 15,000 रुपयामध्ये, आणि त्यांना शिक्षणा व्यतिरिक्तही दुसरे कामं आहेत. म्हणजे कसे, म्हणजे शासनाने दुसरं त्यांना काम दिलेले आहे. BLO वगैरे, तुम्हाला माहीत असणार BLOचे काम काय असतात. जेव्हा जनगणना येते तो शिक्षकच कामाला लागतात. विचार करा मित्रांनो, ते शिक्षक किती संघर्ष करतात, तरी ते खचत नाही. आपल्या विद्यार्थ्यांना घडवितात. कुणाला अधिकारी बनवतात, कुणाला डॉक्टर बनवतात, कोणी राजनेता बनते. किती असे त्या शिक्षकाच्या हातातून विद्यार्थी जातात, आपलं पुढं जीवन यशस्वी करतात. मित्रांनो, एक म्हण आहे की एक सक्सेसफुल व्यक्तीच्या मागे त्याचा एक महिलेचा हात असतो. पण मित्रांनो, त्या महिलेचा हात तो असतोच, पण एक शिक्षकाचा पण हात असतो, कारण शिक्षक त्याला घडवितो. महाराष्ट्र सरकारला माझी हेच विनंती आहे की या शिक्षकाच्या मागण्यावर जे आंदोलन करत आहे त्यांच्यावर तुम्ही लक्ष द्या, त्यांच्या समस्याचे निवारण करा. आणि मित्रांनो, तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असणार तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, आणि हा व्हिडिओ आपल्या शिक्षक मित्रांना पाठवा. जय महाराष्ट्र मित्रांनो.